ओनली फॉर सिव्हिल इंजिनियर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल राईट्सचा फर्स्ट पार्ट डिस्कस केलेला आहे, ज्यामध्ये आपण हक्कांचे प्रकार, फंडामेंटल राईट्सचे वर्गीकरण, त्याचप्रमाणे फंडामेंटल राईट्सची वैशिष्ट्ये याविषयी डिस्कस केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल राईट्सचा सेकंड पार्ट डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये आपण फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्कांशी संबंधित घटनेमध्ये जे आर्टिकल्स देण्यात आलेले आहेत त्याविषयी डिस्कस करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं की फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्कांची जी तरतूद आहे ती आर्टिकल 12 ते 35 मध्ये करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये फंडामेंटल राईट्स जे आहेत तर ते आर्टिकल 14 ते 32 मध्ये देण्यात आलेले आहेत. आर्टिकल 12 आणि 13 मध्ये फंडामेंटल राईट्स देण्यात आलेले नाहीये. तर या ठिकाणी आर्टिकल 14 ते 32 मध्येच फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्कांविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आर्टिकल 33, 34 आणि 35 हे जे आहेत या आर्टिकल्स मध्ये मूलभूत हक्कांच्या अनुषंगाने तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर हे पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल 12 पासून सुरुवात करणार आहोत. तर आर्टिकल 12 मध्ये काय देण्यात आलेलं आहे, डेफिनेशन ऑफ स्टेट म्हणजेच राज्यसंस्थेची व्याख्या या ठिकाणी आपल्याला कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे. तर या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहेत हा महत्त्वाचा पॉइंट आहे. तर ज्यावेळी मूळ घटनेमध्ये राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये फक्त हे 3 घटक समाविष्ट करण्यात आले होते. तर ते कोणते आहेत, केंद्र शासन आणि संसद, दुसरा घटक आहे राज्य शासन आणि राज्य विधिमंडळे आणि तिसरा घटक आहे स्थानिक शासन आणि प्राधिकारी. तर सुरुवातीच्या काळामध्ये हे 3 घटक समाविष्ट करण्यात आले होते, परंतु त्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये अशाही संस्था येतील ज्या संस्थांवर सरकारचे नियंत्रण आहे. त्याचप्रमाणे राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये अशाही संस्था येतील ज्या संस्था सरकारचे कामकाज पार पाडतात आणि अशाही संस्था येतील ज्या संस्थांना सरकारमार्फत वित्तीय मदत केली जाते. वित्तीय मदत म्हणजे फायनान्शियल हेल्प केली जाते. तर ज्या काही महारत्न कंपन्या आहेत, बेल, सेल, गेल, ONGC या सर्व कंपन्या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात. ओके, तर या ठिकाणी या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येणाऱ्या हे जे घटक आहेत हे सर्व घटक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर सर्व महारत्न कंपन्या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात. तर राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये न येणाऱ्या कंपन्या कोणत्या, तर त्या आहेत NCERT, BCCI या कंपन्या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येत नाहीत. तर या ठिकाणी तुम्हाला अशा कंपन्या शोधायच्या आहेत ज्या कंपन्या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात किंवा राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येत नाही, कारण त्यावरील क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. हे झालं आर्टिकल 12 विषयी. आता आपण आर्टिकल 13 बघूया. तर आर्टिकल 13 जे आहे, आर्टिकल 13 मध्ये 3 घटक समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि ते घटक आहेत, पहिला घटक आहे न्यायिक पुनर्विलोकन तत्वज्ञान तरतूद, दुसरा घटक आहे मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे आणि तिसरा घटक आहे कायद्याची व्याख्या. हे 3 घटक आर्टिकल 13 म्हणजेच कलम 13 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी काही महत्त्वाच्या केसेस आहेत ज्या केसेस या आर्टिकल 13 चा आधार घेऊन यांचं सोल्युशन देण्यात आलेलं आहे. तर असे खटले कोणते आहेत, तर 1951 चा शंकरी प्रसाद खटला, 1967 चा गोलकनाथ खटला, त्यानंतर 1973 चा केशवानंद भारती खटला, त्यानंतर माधवराव सिंधिया खटला आणि बेला बॅनर्जी खटला. हे जे सर्व खटले आहेत हे आर्टिकल 13 चा आधार घेऊन करण्यात आलेले आहेत आणि ह्या ज्या खटल्यांचा निकाल आहे तो सरकारने कलम 368 च्या आधारे या सर्व खटल्यांचा निकाल लावलेला आहे. तर या ठिकाणी आर्टिकल 13 मध्ये ही जी काही न्यायिक पुनर्विलोकन तत्वज्ञान तरतूद आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत देण्यात आलेला आहे. तर तो आहे पृथक्करणीयतेचा सिद्धांत, ज्यालाच म्हटलं जातं डॉक्ट्रिन्स ऑफ सेव्हरेबिलिटी. ओके, पृथक्करणीयतेचा सिद्धांत. समजा यामध्ये हा एक संपूर्ण कायदा आहे
आता हा संपूर्ण कायदा मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असेल तर हा संपूर्ण कायदा सुप्रीम कोर्टला रद्द करण्याचा अधिकार असतो. ओके. आणि हा संपूर्ण कायदा, पण समजा हा एक कायदा आहे आणि या कायद्याचा फक्त एक स्पेसिफिक पार्ट, एक विशिष्ट भाग मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असेल तर हा पूर्ण कायदा रद्द करू शकतो का सुप्रीम कोर्ट? तर नाही. तर त्या कायद्यातील जो भाग मूलभूत हक्कांचे उल्लंघन करतोय फक्त तेवढाच भाग रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टला अधिकार आहे. ओके. सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. हे कशामध्ये देण्यात आलेलं आहे? पृथक्करणीयतेच्या सिद्धांतामध्ये देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी कायद्याची व्याख्या आर्टिकल 13 मध्ये सांगण्यात आलेली आहे. आर्टिकल 13 मध्ये समाविष्ट करण्यात आले असलेले जे घटक आहेत ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे? न्यायिक पुनर्विलोकन, तत्वज्ञान, तरतूद, मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे आर्टिकल 13 मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि कायद्याची व्याख्या, तर कायद्याची व्याख्येमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे? पहिला आहे ऍक्ट म्हणजेच अधिनियम, दुसरा आहे ऑर्डिनन्स म्हणजेच राष्ट्रपतींचा अध्यादेश. तर राष्ट्रपतींचा अध्यादेश कोणत्या कलमानुसार काढला जातो? तर कलम 123 नुसार म्हणजेच आर्टिकल 123 नुसार या ठिकाणी ऑर्डिनन्स काढला जातो. त्यानंतर कस्टम्स म्हणजेच रूढी परंपरा, ज्यांना कायद्याची ताकद आहे, हे सर्व कायद्याच्या व्याख्येमध्ये येतात. तर या ठिकाणी या सर्वांनी मिळून जर मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले तर सर्वोच्च न्यायालयाला ते कायदा किंवा कायद्याचा जेवढा भाग त्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतोय तेवढा भाग रद्द करण्याचा अधिकार घटनेने कोणाला दिलेला आहे? सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. आणि हा अधिकार कलम 13 ने देण्यात आलेला आहे. हे आपल्याला आर्टिकल 13 विषयी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघूया आर्टिकल 14. कलम 14 मध्ये काय देण्यात आलेलं आहे? तर कलम 14 मध्ये दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट देण्यात आलेल्या आहेत. पहिली कन्सेप्ट आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, ज्याला म्हटलं जातं कायद्यासमोर समानता. आणि दुसरी कन्सेप्ट आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे समान संरक्षण. तर या ठिकाणी इक्वॅलिटी बिफोर लॉ ही जी संकल्पना आहे ही एक जुनी संकल्पना आहे आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही नवीन संकल्पना आहे. तर इक्वॅलिटी बिफोर लॉचा जो सोर्स आहे, याविषयी प्रत्येक तरतुदीचा जो सोर्स आहे हा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर इक्वॅलिटी बिफोर लॉचा सोर्स काय आहे? ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधून ही तरतूद घेण्यात आलेली आहे, ही कन्सेप्ट घेण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही कन्सेप्ट कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर ती अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेली आहे. तर इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉचा सोर्स कोणता आहे? अमेरिका आहे. त्यानंतर इक्वॅलिटी बिफोर लॉ ही जी संकल्पना आहे ती कशी आहे? नकारात्मक संकल्पना आहे, म्हणजे निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ मध्ये काय देण्यात आलेलं आहे की कायद्यापुढे सर्व समान असतील. मग देशाचा राष्ट्रपती असो की देशातील एखादा सामान्य नागरिक असो, असे सर्वांना समान दर्जा कायद्यापुढे देण्यात आलेला आहे. म्हणजेच कायद्यापुढे सर्व समान असतील. हे कशामध्ये देण्यात आलेलं आहे? तर ते इक्वॅलिटी बिफोर लॉ मध्ये देण्यात आलेलं आहे. पण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मध्ये काय देण्यात आलेलं आहे? तर परिस्थिती भिन्न असेल तर कायदा पण भिन्न लागू होईल, असं कशामध्ये देण्यात आलेलं आहे? कायद्याच्या समान संरक्षण मध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजेच इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ मध्ये देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी इक्वॅलिटी बिफोर लॉ मध्ये जसं की आपण पाहिलं, देशाचा राष्ट्रपती असो किंवा देशाचा सामान्य नागरिक असो तर कायद्यापुढे सर्व समान असणार आहे. म्हणजेच कोणालाच या ठिकाणी विशेष अधिकार नसणार आहे आणि कोणताही व्यक्ती या ठिकाणी कायद्यापेक्षा मोठा असणार नाही. परंतु इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही कन्सेप्ट कशी आहे? तर ती प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षणात्मक डिस्क्रिमिनेशनची या ठिकाणी कन्सेप्ट आहेत, म्हणजे संरक्षणात्मक भेदभावाची कन्सेप्ट आहे. तर हे जे आर्टिकल 14 आहे, हे आर्टिकल 14 रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे राज्य आहे. काय आहे? आर्टिकल 14 काय आहे? रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे राज्य आहे. यावर देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की रूल ऑफ लॉ
कोणतं आर्टिकल आहे, तर ते कोणतं आर्टिकल आहे, आर्टिकल 14 म्हणजेच कलम 14 काय आहे, रूल ऑफ लॉ म्हणजेच कायद्याचे राज्य. आणि रूल ऑफ लॉ चा सोर्स कोणता आहे, तर तो आहे ब्रिटन. ओके. त्यानंतर एव्ही डायसी यांनी 1885 मध्ये रूल ऑफ लॉ ची कन्सेप्ट सांगितलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, राज्य व्यवस्थेमध्ये सर्वोच्च कोण असणार आहे, तर तो कायदा असणार आहे, असं कोणी सांगितलेलं आहे, एव्ही डायसी यांनी सांगितलेलं आहे. 1885 मध्ये एव्ही डायसी यांनी रूल ऑफ लॉ ची कन्सेप्ट सांगितलेली आहे की राज्य व्यवस्थेमध्ये सर्वोच्च कायदा असणार आहे. तर इन शॉर्ट कायद्याचे राज्य स्थापन करण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या आर्टिकल 14 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता या आर्टिकल 14 चे जे अपवाद आहेत ते आपण पाहूया. तर कलम 14 चे जे अपवाद आहे त्यामध्ये आहे पहिलं राष्ट्रपती, की राष्ट्रपतींविषयी या ठिकाणी काय अपवाद देण्यात आलेले आहेत की राष्ट्रपती ज्यावेळी आपलं कार्य पार पाडत असतात त्यावेळी त्यांची कुठल्याही मुद्द्याबाबत न्यायिक जबाबदारी नसते आणि या ठिकाणी राष्ट्रपतीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही ज्यावेळी ते पदावर असतात त्यावेळी. परंतु ज्यावेळी राष्ट्रपती पद संपतं त्यावेळी राष्ट्रपती पद संपल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे राष्ट्रपती जोपर्यंत पदावर आहेत तोपर्यंत त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकणार नाही, परंतु पद संपल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर या ठिकाणी दोन प्रकारचे गुन्हे असतात, एक असतो दिवाणी स्वरूपाचे गुन्हे आणि दुसरा असतो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा. तर या ठिकाणी राष्ट्रपती ज्यावेळी पदावर असतात तेव्हा त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकत नाही. ओके. पण दिवाणी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. ज्यावेळी ते पदावर असतात त्यावेळी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, पण दिवाणी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. पण हा दिवाणी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा अट देण्यात आलेली आहे. तर ती काय आहे, त्यासाठी हा दिवाणी प्रकारचा गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रपतींवर दाखल करण्यासाठी त्यांना 2 महिने अगोदर नोटीस द्यावी लागते. हे कशाच्या बाबतीत आहे, राष्ट्रपतींच्या बाबतीत आहे. तर राज्यपालांचा विचार केला तर राज्यपालांच्या बाबतीत सुद्धा सेम अशाच पद्धतीचा आहे की जो राज्यपाल ज्यावेळी आपले कार्य पार पाडत असतात तेव्हा त्यांची कुठल्याही मुद्द्याबाबत न्यायिक जबाबदारी नसते. राज्यपालांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, परंतु ज्यावेळी राज्यपाल त्यांचं पद संपेल त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर ज्यावेळी राज्यपाल पदावर असतात तेव्हा त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, पण दिवाणी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यासाठी त्यांना 2 महिने अगोदर नोटीस द्यावी लागते. राज्यपालांच्या बाबतीत सुद्धा राष्ट्रपतींसारखंच आहे. आता पुढचा पॉइंट आहे संसद. याला अपवाद असणारा पुढचा पॉइंट आहे संसद. तर कुठल्याही एखाद्या संसद सदस्याने सभागृहामध्ये मतदान केले किंवा सभागृहामध्ये एखादे वक्तव्य केले तर तो कुठल्याही न्यायालयाला जबाबदार असणार नाही. यामध्ये सुद्धा काय आहे की जो संसद सदस्य आहे त्या संसद सदस्याने सभागृहामध्ये मतदान केलं किंवा सभागृहामध्ये एखादं वक्तव्य केलं तर त्याच्यावर कुठलीही न्यायिक जबाबदारी असणार नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. राज्य विधिमंडळाच्या बाबतीत सुद्धा संसदेसारखंच आहे की राज्य विधिमंडळाच्या एखाद्या सदस्याने सभागृहामध्ये मतदान केलं किंवा सभागृहामध्ये एखादे वक्तव्य केलं तर तो कुठल्याही न्यायालयाला जबाबदार राहणार नाही. तर हे जे अपवाद आहेत हे आर्टिकल 14 चे अपवाद आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढचा पॉइंट आहे आर्टिकल 15 आपण बघणार आहोत. कलम 15 मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर आर्टिकल 15 चं टायटल आहे राईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन, म्हणजेच भेदभावास मनाई हे आर्टिकल 15 मध्ये देण्यात आलेलं आहे. तर या आर्टिकल 15 संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या कलम 15(1) मध्ये आणि कलम 15(2) मध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आर्टिकल 15 चे जे अपवाद आहेत ते आर्टिकल 15(3), आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 15(5) मध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर हे या तरतुदी आणि हे अपवाद आपण या ठिकाणी बघणार आहोत. जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर नोट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर आर्टिकल 15 च्या ज्या संबंधित ज्या तरतुदी आहेत त्या आपण पाहूया.
आर्टिकल 15 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, राईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभावास मनाई. तर त्या संबंधीच्या तरतुदी या ठिकाणी पहिली तरतूद जी आहे ती आर्टिकल 15(1) मध्ये देण्यात आलेली. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, वंश या कारणावरून देशातल्या कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही. ही तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे, तर ती कलम 15(1) मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी पुढची तरतूद आहे कलम 15 ची. कलम 15(2) मध्ये देण्यात आलेली आहे की धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, वंश या कारणावरून राज्य संस्था सार्वजनिक प्रवेश नाकारणार नाही. म्हणजे जी काही सार्वजनिक ठिकाणे आहेत, एखादं धर्मस्थळ असेल, एखादी विहीर असेल, तलाव असेल, तर अशा सार्वजनिक ठिकाणी धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, वंश या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद कलम 15(2) मध्ये करण्यात आलेली आहे. तर आता आपण पाहूया या आर्टिकल 15 चे अपवाद. या ठिकाणी आर्टिकल 15(3) मध्ये पहिला अपवाद देण्यात आलेला आहे आर्टिकल 15 चा. तर त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे, राज्य संस्था महिला व बालके यांच्यासाठी विशेष तरतुदी करू शकते. हे कलम 15(3) मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 15(4) मध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर त्यामध्ये राज्य संस्थेला ओबीसी, एससी, एसटी किंवा अन्य मागासवर्गीय प्रवर्ग यांच्यासाठी शैक्षणिक तरतुदी करता येतील. हे काय आहे, आर्टिकल 15 चा अपवाद आहे. पुढचा अपवाद आहे आर्टिकल 15(5) मध्ये देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी कलम 15(5) मध्ये काय देण्यात आलेलं आहे की राज्य संस्था ओबीसी, एससी, एसटी किंवा इतर प्रवर्गासाठी विशेष तरतुदी करू शकते. परंतु या तरतुदी करत असताना त्यांच्यावरती विशेष अटी पण लागू केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ नॉन क्रिमिलियर ही एक अट असू शकते. तर या ठिकाणी आर्टिकल 15(5) मध्ये काय देण्यात आलेलं आहे की राज्य संस्था जी आहे ती ओबीसी, एससी, एसटी किंवा इतर प्रवर्गासाठी विशेष तरतुदी करू शकते. परंतु या तरतुदी करत असताना त्यांच्यावर अटी लागू केल्या जाऊ शकतात. हे झालं आपण पाहिलं आर्टिकल 15 विषयी. आता आपण पाहूया आर्टिकल 16. आर्टिकल 16 मध्ये काय देण्यात आलेलं आहे, तर सार्वजनिक रोजगारात समान संधी ही जी तरतूद आहे ती कलम 16 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 16 शी संबंधित ज्या तरतुदी आहेत त्या कलम 16(1) मध्ये आणि कलम 16(2) मध्ये करण्यात आलेल्या आहेत. आणि या कलम 16 चे जे अपवाद आहेत तर ते आहेत कलम 16(3), कलम 16(4) आणि कलम 16(5). हे काय आहेत, कलम 16 चे अपवाद आहेत. तर वन बाय वन आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर या ठिकाणी तरतुदीविषयी सर्वात अगोदर पाहूया. कलम 16 ची जी तरतूद आहे पहिली ती कलम 16(1) मध्ये देण्यात आलेली आहे. तर ती आहे राज्य संस्था सर्व नागरिकांना सार्वजनिक रोजगाराबाबतीत समान संधी देईल. ही तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे, तर कलम 16(1) मध्ये करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कलम 16(2) मध्ये काय देण्यात आलेलं आहे की राज्य संस्था धर्म, जात, लिंग, वंश, जन्मस्थळ, निवास या कारणावरून कोणालाही सार्वजनिक रोजगार नाकारणार नाही. ही तरतूद आर्टिकल 16(2) मध्ये करण्यात आलेली आहे. हे जे तरतुदी आहेत हे सर्व व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे, यावर क्वेश्चन बनवू शकतात. आता या आर्टिकल 16 चे जे अपवाद आहेत ते आपण बघणार आहोत. तर आर्टिकल 16(3) मध्ये आर्टिकल 16 चा पहिला अपवाद देण्यात आलेला आहे. त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सार्वजनिक रोजगार मिळवत असणारा व्यक्ती त्याच राज्याचा रहिवासी असला पाहिजे अशा स्वरूपाची तरतूद संसद करू शकते. म्हणजे एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर त्याला तो रोजगार जर मिळवायचा असेल तर तो त्याच राज्याचा रहिवासी असला पाहिजे अशा स्वरूपाची तरतूद संसद करू शकते. हे कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे, कलम 16(3) मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हे कलम 16 चा अपवाद आहे. ओके. त्यानंतर कलम 16(4) आर्टिकल 16(4) मध्ये राज्य संस्था मागास प्रवर्गासाठी सार्वजनिक रोजगारातील काही जागा राखीव ठेवू शकते. ही तरतूद आर्टिकल 16(4) मध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे आर्टिकल 16 चा काय आहे, अपवाद आहे. तर राज्य संस्था काय करू शकते,
देशातील जे मागास प्रवर्ग आहे तर त्यांच्यासाठी सार्वजनिक रोजगारातील काही जागा राखीव ठेवू शकते. उदाहरणार्थ SC ST NT NTD OBC अशा मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी रिझर्वेशन दिलं जाऊ शकतं. पुढचा अपवाद आहे आर्टिकल 16 चा, तर तो आहे आर्टिकल 16(5) मध्ये देण्यात आलेला आहे. या ठिकाणी राज्य संस्था किंवा संसद जी आहे एखाद्या धार्मिक संप्रदायातील संस्थेच्या म्हणजेच मॅनेजमेंटचा भाग पाहण्यासाठी तो व्यक्ती त्या विशिष्ट धर्माचाच असला पाहिजे अशी तरतूद करू शकते. म्हणजे राज्य संस्था काय करू शकते, समजा एखाद्या धार्मिक संप्रदायातील संस्थेचा मॅनेजमेंटचा भाग पाहायचा असेल तर त्या मॅनेजमेंटचा भाग पाहण्यासाठी ज्या व्यक्तीची निवडणूक करायची आहे ती व्यक्ती एका विशिष्ट धर्माची असली पाहिजे अशी तरतूद या ठिकाणी कशामध्ये करण्यात आलेली आहे, आर्टिकल 16(5) मध्ये करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी आपण आर्टिकल 12, 13, 14, 15 आणि 16 हे आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. या ठिकाणी नेक्स्ट ज्या आर्टिकल्स असणार आहे हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर या नोट्स हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या नोट्सची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.